तर मित्रांनो, मालिकेच्या सुरुवातीला अर्जुन सायली त्यांच्या बेडरूममध्ये असतात आणि प्रिया त्यांच्यासोबत उभी असते. दोघे मिळून प्रियाला झापत असतात. तेवढ्यात खालून कल्पनाचा रडवेला आवाज येतो, "अर्जुन, सायली लवकर खाली या." म्हणून दोघं धावत पळत खाली जातात. तर कल्पना डायनिंग टेबलपाशी रडत उभी असते. अर्जुन विचारतो, "मम्मा, काय झालं?" मग ती सांगते, "अरे, मोहन मामाला ॲक्सिडेंट झाला आहे. त्याची कारचा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला आहे आणि त्याला केस सिरियस आहे. त्याला दवाखान्यात ॲडमिट केलं आहे. मला लगेच निघावं लागेल." प्रताप म्हणतो, "चल, मी पण तुझ्यासोबत येतो." ते म्हणते, "नाही, तुम्ही इथेच थांबा, मी एकटी जाते." प्रताप म्हणतो, "ठीक आहे, मी तुला एअरपोर्टला सोडायला येतो." अर्जुन एअर तिकीट बुक करतो आणि ते दोघे निघून जातात. इकडे अर्जुनच्या बेडरूममध्ये अर्जुन सायली खाली आल्यामुळे प्रिया एकटीच असते. ती विचार करते, चला ती संधी मिळाली, आता मला ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल शोधता येईल. म्हणून ती पूर्ण रूम चेक करते, पण तिला काहीच सापडत नाही. मग ती म्हणते, साहजिकच आहे, एवढी महत्त्वाची फाईल अर्जुन काय सगळ्यांना सापडेल अशा ठिकाणी ठेवणार नाही. जाऊ दे, फाईल नाही म्हणून काय झालं, माझ्याकडे आणखी काही मार्ग आहेत. आणि ती लगेच सायलीचा फोन उचलते आणि त्याच्यावरून अर्जुनला एक मेसेज पाठवते. त्यात ती लिहिते, मला तुम्हाला खूप दिवसांनी काही सांगायचं आहे, खूप महत्त्वाचं आहे आणि ते आपल्याबद्दलच आहे. त्यामुळे तुम्ही मला संध्याकाळी 7 वाजता हायवे शेजारच्या गार्डनमध्ये भेटायला या. आणि ती लगेच काय करते, तो मेसेज पण डिलीट करते. मित्रांनो, मला इथे एक महत्त्वाची गोष्ट अशी खटकली आहे, की सायलीचा फोन हा लॉक कसा नव्हता. ठीक आहे, तर मालिकेत काही होऊ शकतं. मेसेज डिलीट केल्यानंतर प्रिया सायलीचा फोन ठेवते आणि पटकन बाहेर येते. इकडे खाली पूर्णाजी सायली आणि अर्जुनला सांगत असतात, की कल्पना तशी खंबीर आहे, तरीही मला तिची काळजी वाटते, कारण मोहन हा तिचा भाऊ, तो नेहमी हसरा असतो आणि मला त्याचा हसरा चेहरा सारखा आठवतो आहे. देवाने त्याला बरं करावं, हवं तर मला वरती न्यावं. ह्या ऐकताच अर्जुन सायली तिला म्हणतात, पूर्णाजी, असं काहीही बोलू नको, तुलाही काही होणार नाही आणि मामालाही काही होणार नाही. मग पूर्णाजी सायली म्हणते, सायली, एक काम कर, मला कॉफी घेऊन ये, मी बेडरूममध्ये जाऊन बसते माझ्या. अर्जुनही म्हणतो, मी माझ्या रूममध्ये जातो. आणि लगेच प्रिया येते आणि पूर्णाजीला म्हणते, पूर्णाजी, तुझ्यासोबत मी येऊ का? ते काहीच बोलत नाही. काय नालायक हे प्रिया आहे ना, सगळे तिला हेटाळणी काढतात, चिडून बोलतात, तरी पण किती लापडसारखी येते पुढे, बाप रे बाप. मग ती तिथं बसते सोफ्यावर, पुस्तक वाचण्याचं नाटक करत, कारण तिने ना तो मेसेज केला असतो ना मग अशी फोनवर अर्जुनच्या, आणि तिला बघायचं असतं अर्जुन किती लवकर खाली येत होते. मग ती तिथे बसून राहते. इकडे मधुभाऊंच्या रूममध्ये मधुभाऊ बॅग चेक करतात. त्यांना कळतं की आपली औषध संपली, पण आता ते म्हणणार कसं ना, कारण लेकीच्या घरचं कसं खाणार किंवा लेकीला कसं बघणार. म्हणून ते चुपचाप सायलीचा आवाज जसा येतो, पटकन बॅग भरतात आणि साईडला ठेवून देतात. सायली त्यांना चहा देते आणि ते म्हणतात, तुम्ही बॅगमध्ये काय लपवलं आहे? ते म्हणतात, काही नाही गं, बॅग नीट आवरून ठेवली मी. पण तिला येतो संशय. ते म्हणते, मला बॅग चेक करू द्या. मधू म्हणतो, अगं काही नाही गं, व्यवस्थित लावली मी, तू नको ना खालीवर करू तिला. पण तरी पण ती बॅग चेक करते आणि तिला कळतं की मधुभाऊंच्या गोळ्या संपलेल्या आहेत. ती मधुभाऊंना रागवते. ते म्हणते, मधुभाऊ, तुम्हाला मी सांगितलं होतं आणि आपलं ठरलंही होतं की गोळ्यांचा एक पण डोस चुकवायचा नाही, आणि तुमच्या गोळ्या संपल्या, तुम्हाला सांगितलं का नाही? ते बिचारे भाऊक होतात. त्या म्हणतात, आता लेकीच्या घरी एवढं एवढं नाही बोलू शकत ना गं मी. ते म्हणतात, लगेच सायली म्हणते, मधुभाऊ, तुमच्या लेकीचं घर आहे म्हणून हक्काने बोलायचं, हक्काने मागायचं. थांबा, तुम्ही बसा, मी गोळ्या घेऊन येते. मग सायली बाहेर येते आणि विमलताईला म्हणते, विमलताई, पूर्णाजी रूममध्ये कॉफी नेऊन द्या आणि मी मधुभाऊंच्या गोळ्या घेऊन येते. म्हणून ती बाहेर जाते. मग मात्र प्रिया खुश होते. ती मनात विचार करते की बरं झालं सायली स्वतःच बाहेर गेली, म्हणजे मला तिला खोटं करून सांगून बाहेर पाठवायची गरज पडली नाही. आणि ती म्हणत म्हणते, हा अर्जुन अजून का नाही खाली आला? तरी अजून मेसेज वाचा नाही वाटतं. म्हणून ती वरती जाते आणि अर्जुनच्या रूमचं दार हळूच उघडते. ती बघते की अर्जुन तर त्याच्या पुढच्या केसचा अभ्यास करत बसला आहे. आणि ती मला विचार करते, अर्जुन पटकन फोन उचलणार आहे की आता मीच सांगू त्या मेसेज म्हणजे काय पाठवलं मी ते. तेवढ्यात अर्जुन क्लायंटला फोन करण्यासाठी फोन उचलतो. तर तो झाला असतो पॉवर ऑफ. तो चार्जिंग लावतो आणि पुन्हा वाचत बसतो. मग प्रिया मात्र चिडते. ती म्हणते, हा काय आज मेसेज वाचत नाही बहुतेक, आणि याच्या रूमच्या बाहेर मी उभी आहे हे कोणी बघितलं तर आणखी गोंधळ व्हायचा. ती तिथून निघून जाते. मग अर्जुन फोन चार्ज करतो आणि ओपन करतो, तो बघतो तर सायलीचा मेसेज. तो मेसेज वाचतो, इतका खुश होतो, म्हणजे सायली आज मला प्रपोज करणार.
आमचं एकमेकावर प्रेम आहे मी त्याला सांगणार. तो लगेच चैतन्यला फोन लावतो, पण चैतन्य असतं बिझी कुठे ते, तो फोन उचलत नाही. मग आता अर्जुन इतका बेभान होतो, इतका खुश होतो, त्याला काय करावं काहीच तेच कळत नाही. कधी हे उचल, कधी ते उचल. आणि मग अर्जुन सायलीचा आवडता शर्ट घालतो, खाली हॉलमध्ये येतो, विमल विचारतो सायली कुठे आहे. ती म्हणते आत्ताच बाहेर गेल्यात त्या. मग त्याला वाटतं ती आपल्याला भेटायलाच गार्डनमध्ये गेली आहे. तेवढ्याच प्रिया त्याला विचारते, का रे अर्जुन, कुठल्या केसाठी बाहेर चालला का? तो मात्र तिला उत्तर न देता तिथून निघून जातो आणि डायरेक्ट येतो गार्डनमध्ये. गार्डनमध्ये तो का बेंचवर बसतो सायलीची वाट बघत. आता सायली येईल, नंतर सायली येईल, पण सायली काही येतच नाही. तो विचार करतो बहुतेक सायली काही काम करायला गेली आहे आणि ते काम करून ती इकडे येईल. मग तो मोबाईल काढतो, मोबाईलमध्ये चेहरा बघतो आणि मोबाईलमध्ये बघतो तर बॅटरी तर लो होत असते ना, कारण त्यांनी चार्जिंग पूर्ण केली नसते. मग तो मनात विचार करतो, मेसेज सायली लवकर या ना तुम्ही, माझ्या फोनची बॅटरी पण डेड होत चालली आहे. तुम्ही कॉल करायला मला फोन स्विच ऑफ होऊन जाईल माझा. तो बिचारा इकडे तिकडे विचार करत असतो, बघत असतो नुसता. गार्डनमधले बरेचसे लोक पण निघून जातात, पण सायली का अजून येत नाही. मग तो असं बघत असतो, त्याला आठवतं की अरे आपण तर प्रपोज करायला आलो आहे, आपल्याला फुलं पण नाही आहेत. तेवढ्यात त्याला दिसतो एक फुलवाला. तो फुलवाल्याकडनं एक फुल घेतो. फुलवाला म्हणतो, काय दादा तुम्ही आता एवढं मॅडमला भेटणार आणि एकच फुल घेताय का, डझनभर फुल घ्या. तर फुलवाला त्याला डझनभर फुल देतो. बिचारा अर्जुनचे फुल घेऊन मिसेस सायली आय लव्ह यू असं म्हणायची प्रॅक्टिस करत असतो. आणि इकडे प्रियाला वाटत असतं की अर्जुनचं सायलीवर खोटं खोटं प्रेम आहे. पण त्याला एवढं एक्सायटेड झालेलं बघून आणि त्या तोंडून हे वाक्य ऐकते ती की सायली आय लव्ह यू, मग तिला कळतं की अर्जुनचं खरं खरं प्रेम आहे. मग ते जाम चिडते आणि ती ठरवते की तुझं जरी तिच्यावर खरं प्रेम असेल तरी मी ते खोटं आहे हे सिद्ध करेल. बिचारा अर्जुन आणि सायली यांचे एकमेकांवर किती प्रेम आहे आपण बघतोच, पण त्यांच्या नशिबात काय ते दिसत नाही बहुतेक. तर येणाऱ्या भागामध्ये आपल्याला दिसेल की प्रिया अजून काय काय कुठाने करते. यार ती नेहमी सेफ राहते. ठीक आहे, जाऊ द्या. तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पुढच्या भागासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझा नवीन भाग तुम्हाला बघता येईल. भेटूया पुढच्या भागामध्ये.